नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी आत्ता गोल्फ क्लब चौकाकडून शास्त्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे. या रस्त्यावर विविध IT कंपन्यांची कार्यालय आहेत आणि माझ्या मागे तुम्हाला कोपऱ्यात जे दिसतंय ते आपण कालचे बिझनेस बे सेंटर, पुनावाला बिझनेस बे सेंटरचे जे कॉल सेंटर आपण नमूद केले त्याची उजवीकडची बाजू आहे. म्हणजे ह्याच्या शेजारी, ह्याच्या पुढ्यात जो भाग आहे, ह्याच्या पुढ्यात तो रिट्स कार्लटन हॉटेल नावाचा पंचतारांकितचा भाग आहे. आणि आत्ता आपण शास्त्रीनगरला उभे आहोत आणि माझ्या मागे ही तुम्हाला इमारत दिसते. हे मला वाटतं पंचशील टॉवर आहेत, बरोबर आहे. आणि हा माझ्या मागे जो रस्ता तुम्हाला चाललेला दिसतोय हा शास्त्रीनगरकडे जाणारा रस्ता आहे. ही गोल्फ क्लब चौकातून येणारी वाहतूक आहे. त्याचप्रमाणे खडकीकडून किंवा फुलेनगर, आंबेडकर सोसायटी या भागाकडून येणारी वाहतूक आहे. आणि आता मी तुम्हाला पंचशील टॉवर जो माझ्यावर उभा आहे तो बघा. हे सगळे IT कंपन्यांची कार्यालय आहेत. त्याच्यानंतर पुढे सुद्धा हा झाला रस्त्याच्या उजवीकडचा भाग. हा रस्त्याच्या डावीकडचा भाग बघा, ती पुढे IT कंपन्यांची कार्यालय उभी आहेत आणि ही सुद्धा IT कंपनी एक मोठी इथं उभी आहे. तुम्हाला ह्या माझ्या कॅमेऱ्यातून त्याचा कितपत आवाका लक्षात येईल. माझ्या मोबाईलच्या ह्याच्यातून मी शूटिंग करत आहोत आणि असं हे सगळं वातावरण आहे. आपण जे IT कंपन्यांच्या कॉल सेंटरच्यामुळे कल्याणीनगर घटनेचे कूळ आणि मूळ शोधायचा जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांच्या अनुषंगाने हे एक छोटंसं त्याला देण्याचं उत्तर आहे की हा जो विकास झाला असं पण म्हणतो, पंचतारांकित संस्कृती, अनेक मोठ्या कंपन्या आल्या आणि कार्यालयीन कामातून मिळणारे रोजगार आणि त्या अनुषंगाने देशाची होणारी प्रगती, डॉलरमध्ये, पाऊंडमध्ये मिळणारे रुपये आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार, त्या पगाराच्या अनुषंगाने ते उधळायच्या विविध जागा, पब, बार, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, डायनिंग आऊट किंवा दारूची दुकानं, वाईन शॉप, घरगुती पार्ट्या, अनेक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथं चालणारा धांगडधिंगा मुलांचा, मुलींचा आणि ह्याच्या अनुषंगाने सगळं बदललेलं वातावरण हे आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून लक्षात यायला काय हरकत नाही. पण ह्याला प्रतिबंध करणार कोण, हे थांबवणार कोण? हे उभंसुद्धा आपणच केलं आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्यालाच भोगावे लागतात. हे खरंच कठीण आहे. आणि ह्याला इथं तरुण पिढी जर जात असेल, त्यांना वाटत असेल की हे केल्यानेच आपल्याला चांगलं एन्जॉयमेंट करायला मिळेल, तर ते त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांच्यावर झालेल्या संकल्पनांचा विषय असं म्हणायला काय हरकत नाही, असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं. असो, आपण थांबूया. माझ्या मागच्या गोल्फ क्लबकडून येणारा चौक आणि हा शास्त्रीनगरच्या दिशेने जाणारा चौक, या ठिकाणी आता आपला व्हिडिओ थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लिहून जरूर कळवा. तुमच्या मतमतांतरे, तुमच्या कॉमेंटशी मला अवगत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.